पोटेन्शियल तर आहे सर, पण एकंदरीत बांबू निर्यात करण्यासाठी आपल्याकडे नेमक्या कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? आणि त्या बरोबरीने तुम्हाला मी विचारीन की महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या स्तरावर संशोधन, कौशल्य विकास किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्या उपक्रमांना चालना दिली जाते? आता बोर्ड सोबतच अजून आपल्या राज्यामध्ये बांबू प्रशिक्षण संस्था सुद्धा आहेत हं, हं. आणि त्याच्यामध्ये डिप्लोमा कोर्सेस, शॉर्ट टर्म कोर्सेस अशा प्रकारच्या कोर्सेस हं, आपण चालवतो हं, आणि संशोधनाच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या संस्थांसोबत एमओयू केलेली आहे. हं, आता हं. उदाहरणार्थ आपल्या नीरी म्हणून जे संस्था आहे बरोबर. त्यांच्यासोबत आपली टाइप आहे आणि तिथे चारकोलचा प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. तो वेगवेगळा आपली जे संस्था आहे त्यांच्यासोबत संशोधनाचे काम करणे आणि हं. ट्रेनिंग्सच्या सुद्धा अ, विविध प्रयत्न सुरू आहेत. अगदी. सर मला एक सांगा की आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत या संकल्पनेमध्ये बांबूचं स्थान आपण नेमकं कसं पाहता? बांबूच्या माध्यमातून आपण कसं आत्मनिर्भर होऊ शकतो? तर बांबूच्या माध्यमातून आपल्याला आत्मनिर्भरता ते साधण्याच्या दृष्टीने आपण बरोबर. बघितलं तर हा जो बांबू मधला असलेल्या गुणधर्म हं. आपण एनर्जी प्रोडक्शन मध्ये वापर करू शकतो. अगदी. आपण बायो इथेनॉल हं, जे आता आपल्या अ, अ, पेट्रोल याच्यासोबत मिश्रण करण्यासाठी ब्लेंडिंग करण्यासाठी जे आपण वापरत आहे बायो इथेनॉल, हं. तर याच्या प्रोडक्शन मध्ये होतं. म्हणजे बेसिकली आपल्या ट्रान्सपोर्ट सेक्टर असो, एनर्जी सेक्टर असो, हाऊसिंग सेक्टर असो, त्यामध्ये विविध सेक्टर्समध्ये आपल्याला बांबू वापरता येते हं, आणि हं. त्याच्यामुळे त्या सेक्टरमध्ये हं. आत्मनिर्भरता अचीव करण्याच्या दृष्टीने बांबू नक्की अ, ते हातभार लावणार आहे. अगदी सर, सध्या आपल्याकडे भारतामध्ये मला वाटतं 12,000 कोटींची बाजारपेठ आहे बांबूंसाठी आणि येत्या काही वर्षांमध्ये ती तिपटीने वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यासोबतच निर्यातीसाठी सुद्धा मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आत्मनिर्भर भारत या अभियानाच्या माध्यमातून सुद्धा याला पुरेसं असं पाठबळ मिळतंय. सर, आज आपण या मुलाखतीमध्ये आलात, या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.